नमस्कार. आमचे मित्र आणि मराठीतले प्रख्यात कादंबरीकार डॉक्टर महेंद्र कदम यांची मुलाखत घेण्यासाठी मी आणि डॉक्टर स्मिता पाटील या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी डॉक्टर महेंद्र कदम यांचं अभिनंदन करतो की निदान कोल्हापूरकरांना तरी डॉक्टर महेंद्र कदम कोण आहेत हे कळलं आणि त्यांनी सोलापुरात येऊन या एका लेखकाचा सन्मान केला. त्याबद्दल कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचं मी मनापासून अभिनंदन करतो. कदाचित यशवंतराव चव्हाणांनी त्या सभेचं उद्घाटन केलेलं असल्यामुळं औचित्य आणि गुणवत्ता याचा मेळ घालण्याचं काम विजय चोरमारे सर आणि त्यांचे सगळे सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. डॉक्टर महेंद्र कदम यांची कादंबरीच्या क्षेत्रातली कामगिरी ही 1-2 तासापासून आपण ऐकतो आहोत. कादंबरीकार लिहितो आणि आपण सगळे वाचक ती वाचतो आणि त्या वाचल्यानंतर त्याच्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवतो. याच्यामध्ये समीक्षक नावाचा आणखीन एक घटक असतो की जो आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या मतांना आपली मतं समजून व्यक्त करत असतो. कादंबरीकार लिहितो म्हणजे काय करतो हे जवळजवळ सर्वसामान्य माणसांना कुतूहल असतं, जसं ते मला पण आहे. म्हणून माझा प्रश्न विचारण्याचा जो रोख आहे तो असा राहील की कदम सरांनी या कादंबऱ्या कशा लिहिल्या, का लिहिल्या आणि कुणासाठी लिहिल्या. म्हणून मी डॉक्टर स्मिता पाटील यांच्याकडे माईक देतो आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारावा अशी त्यांना विनंती करतो. सरांनी सुरुवातीला भाषा विज्ञानावर पुस्तक लिहिलं, त्यानंतर कवितेची शैली हे पुस्तक लिहिलं आणि विविध नियतकालिकांमधून सातत्याने समीक्षा लेखन केलं. मला कदम सरांना असा प्रश्न विचारावासा वाटतो की सर कादंबरी लेखनाकडे का वळले आणि धूळ पावलं या पहिल्याच अतिशय सुंदर अशा कादंबरीची निर्मिती प्रक्रिया काय सांगू शकतील? सर्वांना नमस्कार. पहिला लेख मी 1997-98च्या दरम्यान गाव शहर मातीच्या शोधात याच्यावरचा एक लेख लिहिला होता आणि तो लेख विजय चोरमारेंच्या कवितेवरचा होता की जो सत्याग्रहीमध्ये छापून आला होता. त्याच्यानंतर मी कादंबरीच्या अनुषंगानं संशोधन करायला लागलो आणि समीक्षा लेखन करताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या की जो केदार काळोनीने मुद्दा मांडला होता तो फार महत्त्वाचा होता की ग्रामीण साहित्याच्या सगळ्या प्रेरणांची आणि संकल्पनाची चर्चा करताना महात्मा फुले आणि त्यांचा एकूणच सगळा वैचारिक वारसा कुठं मला मराठी कादंबरीमध्ये नीट दिसत नव्हता. नंबर 1 आणि नंबर 2 मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणवत होती की जे मराठी कादंबरीमध्ये जे गाव येत होतं ते गाव खूप वर्षांपूर्वीचं. म्हणजे श्रीना पेंडसेंच्या संदर्भात गंगाधर घाटगेंनी असं म्हटलं होतं की श्रीना पेंडसे जो कोकण उभा करतायत तो त्यांच्या लहानपणीचा कोकण उभा करतायत आणि मराठी कादंबरीमध्ये तो माझ्या समकाळातला गाव मला कुठे जाणवत नव्हता. आणि हे समीक्षा लेखन करताना मराठी कादंबरीचा अभ्यास करताना मला ते सतत जाणवत होतं आणि म्हणून मला वाटलं की आपणच त्या दिशेने विचार करायला काही हरकत नाही. कारण समीक्षा लिहिताना लेखकाला काय म्हणायचं आहे याचं नेमकं आकलन मला आहे हे चोरमारेच्या त्या कवितेच्या लेखावरून मला जाणवलं होतं. दरम्यान मी करमाळ्याला प्राध्यापक झालो. प्राध्यापक झाल्यानंतर गावाकडे माझं येणं जाणं सुरू झालं. जो मुद्दा फार महत्त्वाचा उपस्थित केला तो मुद्दा असा की आमचं गाव कदमांचं आहे. 70% आमच्या गावात कदमच आहेत आणि मग गावामध्ये आपण काहीतरी बदल करावा म्हणून गावाकडे येणं जाणं करताना 8-8, 10-10 दिवसांच्या रजा टाकून गावातल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून काही एक बदल करायचा प्रयत्न केला. जी सत्ता आमच्याकडे नव्हती ती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या सत्तेमध्ये आम्हाला काही यश आलं. पण जेव्हा प्रत्यक्ष कामकाज करण्याची वेळ आली तेव्हा मात्र लक्षात आलं की सत्ता नावाची जी गोष्ट आहे त्या सत्तेला धर्म नसतो, सत्तेला जात नसते आणि सत्ता ही शोषणाचं एक या भारतातलं अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. म्हणजे मला या अर्थानं हे नमूद करायचं आहे की कोणत्याही गावामध्ये समजा एखादं गाव धनगर समाजाचं असेल, एखादं गाव मराठा समाजाचं असेल तर त्या गावामध्ये संख्येच्या आडनावानं जो वर्ग अधिक असतो तो वर्ग त्याच जातीतल्या इतर लोकांचं सुद्धा शोषण करत असतो
आणि मला नेहमी असं वाटत आलेलं की मी राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांबद्दल मी जाहीर स्टेटमेंट सहजपणे करू शकतो, पण माझ्या गावातल्या सरपंचाबद्दल मला जाहीर स्टेटमेंट कधी करता येत नाही. ही आपली एक महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची कोंडी आहे. आणि ती कोंडी अधोरेखित करण्यासाठी मी पहिल्यांदा एका अस्वस्थ मानसिकतेमधून की त्या कादंबरीमध्ये जो आबा नावाचं पात्र आलेलं आहे, आम्ही सत्ता आणली आणि मग शिक्षण समितीचा सभापती कोण करायचा असा जेव्हा प्रश्न आला जगुनाना, तेव्हा मग काही जणांनी माझं नाव पुढं केलं, काही जणांनी आमच्यातल्या सदाभाऊंचं नाव पुढं केलं. आमच्यात एक शिक्षणाची परंपरा खूप मोठी आहे. आणि मग आम्ही जेव्हा नकार दिला तेव्हा आमच्याच गावातला एक जण म्हणाला की मग मला शिक्षण समितीचा सभापती करा. तेव्हा आम्ही विचारलं की अरे तू तर 12वी नापास आहे. तेव्हा तो असं म्हणाला की आम्ही काय पेट्रोलवर गाड्या पळवणं हे सोपं नाही, पाण्यावर गाडी चालत नाही, आणि शिक्षण समितीच्या सभापतीमध्ये नक्की काहीतरी असल्याशिवाय लोक त्या पदासाठी मरत नाहीत. म्हणजे 12वी नापास झालेल्या माणसाला सुद्धा वाटतं की मी शिक्षण समितीचं सभापती व्हावं. म्हणजे या सगळ्या आगतिकतेमधून मला असं वाटलं की बाबा हे खूप विचित्र पद्धतीनं गाव बदलतं आहे. आणि खरं तर गाव बदलतं आहे असं वाटतानाच मला एक प्रश्न सातत्यानं असा भेडसावत आलेला आहे की माझ्या वडिलांचं वय समजा 82 आहे आणि तरीही माझ्या वडिलांना कोणी मित्र नाहीत. आणि आपण जे म्हणतो आहोत सातत्यानं की भारतीय संस्कृती ही खूप समृद्ध आहे, खूप संपन्न आहे, तर ते काय चित्र मला कुठं 1990 नंतर किंवा मी ज्या काळात लहानाचा मोठा झालो त्या काळात दिसलं नाही नीटपणे. आणि ते नोंदवावं या एका धारणेतून मी धूळ पावले या कादंबरीचं लेखन करायचा प्रयत्न केलेला. प्रश्न असा आहे की ज्याला काही कळत नाही त्याला तर आपण नेता म्हणतो ना. त्याच्यामुळं तुम्ही ज्या वेळेला नव्यानं हे राजकारण वगैरे करायला लागला त्यावेळेला तुमचं जे गाव होतं किंवा तुमच्या भोवतीची जी गावं होती जे तुम्ही वास्तव म्हणून पाहत होता, त्या गावांचं चित्रण करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटली. प्रश्न माझा असा आहे की लेखक होणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या दोहोंच्या मध्ये खूप अंतर आहे, हे तुमच्या लक्षात कधी आलं? नाही, मला अंतर जरी लक्षात आलं तरी मी आणखीन पण कृती सोडलेली नाही. माझा मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं माझी त्याच्यावरती एक चिवट श्राद्ध आहे की कितीही झालं तरी आपण घाव घालत राहायचं, परिवर्तनाचं सूत्र कधी सोडायचं नाही. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे मी आज पण गावाकडं सातत्यानं जातो आहे, राजकारणामध्ये अधिक सक्रिय. मला तर अलीकडं अधिक असं वाटायला लागलेलं आहे की विजय चोरमारेंनी उपस्थित केलेला तो मुद्दा फार महत्त्वाचा, तो कादंबरीच्या अनुषंगानं. पण मला नेहमी असं वाटतं की जगातला सगळा इतिहास मध्यमवर्गीय माणसांनी उभा केलेला आहे आणि मी त्या मध्यमवर्गीय माणसाचं प्रतिनिधित्व करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तो या अर्थाने महत्त्वाचा आहे की मी फार हायब्रो होऊ शकत नाही आणि खालच्या वर्गाकडचा माझा दुसरा जो हात आहे तो हात माझा सुटू शकत नाही आणि मग मी मध्ये उभा आहे. आणि या माणसानं जे परिवर्तन केंद्रस्थानी ठेवलेलं आहे हा माणूस गप्प झालेला आहे आणि त्या माणसाचं गप्प होणं आजच्या भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला लिहिलंच पाहिजे, तुम्हाला व्यक्त व्हावंच लागेल आणि तुमचं मध्यमवर्गीय असणं ही तुमच्यासाठीची सगळ्यात मोठी जमेची गोष्ट आहे. आगळच्या अनुषंगाने जे रफिकनं निरीक्षणं नोंदवली ती निरीक्षणं फार महत्त्वाची आहेत की या व्यवस्थेनं तुम्हाला जे बैल करायला लागलेलं आहे आणि त्याचं मला आकलन होत नाही आणि झालं तरी मी बोलत नाही. हा जो एक कोशामध्ये जाऊन बसण्याचा जो माझ्या पिढीचा जो एक त्याला काय म्हणता येईल की स्वतःपुरतं पाहण्याचा जो एक अजेंडा त्याने स्वतःपुरता निर्माण केलेला आहे तर तो नाकारला पाहिजे आणि त्या नाकारलेपणाच्या भूमिकेतून मी लिहितो आहे असं मला सतत वाटतं. 1990 नंतर सर्वत्र जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. खुली अर्थव्यवस्था आकारास आली. आंतरराष्ट्रीय सीमा धूसर झाल्या. सांस्कृतिक सामाजिक प्रचंड प्रमाणात उलाढाल झाली. या जागतिकीकरणाचा प्रभाव ग्रामजीवनावर कशा पद्धतीने झाला असं आपल्याला वाटतं सर? याचं दोन बाजूनी उत्तर मला देता येईल की जागतिकीकरण हे तुम्हाला नाकारता न येणारी गोष्ट आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आज मी इथं बसून माझ्या गावातली मोटर चालू करू शकतो. आज मी इथं बसून माझ्या शेतातले अनेक प्रश्न मी सोडवू शकतो. त्याच्यामुळे जागतिकीकरणाकडे केवळ नकारार्थी अंगाने मी कधी पाहिलं नाही, पाहत नाही. माझ्या सगळ्या कादंबऱ्यांच्या मधलं सूत्र जर तुम्ही पाहिलं तर विस्थापन हा तुमच्या मानवी विकासाचा, शेतीच्या शोधाचा आणि थेट दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटापासून जगभराच्या प्रवासाचा मुख्य केंद्रबिंदू राहिलेला आहे. आणि म्हणून विस्थापनाच्या पार्श्वभूमीवरती जे जागतिकीकरण आलेलं आहे याच्यात शोषण होत आहे हे मला मान्य आहे. पण या शोषणाच्या ज्या परी आहेत त्या सगळ्या शोषणामध्ये
जो इथला शेतकरी आहे, जो इथला कामगार आहे, जो इथला जातीनं नाडला गेलेला माणूस आहे, तो सातत्यानं शोषणाचा बळी ठरतो आहे. आणि गंमत अशी की या माणसाला त्याचं भान येतं आहे, पण तो केंद्रस्थानी नाही येऊ शकत. म्हणून मी माझ्या सगळ्या लेखनामध्ये, विशेषतः तणसमध्ये, मी ज्या पद्धतीनं हा प्रयोग केलेला आहे की बिलो पॉवर्टी लाईनच्या वरचा जो वर्ग आहे, म्हणजे त्याच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे, परंतु त्याच्या दैनंदिन गरजा, रोजीरोटीचा प्रश्न किमान सुटतो आहे, परंतु त्याला उभं राहता येत नाही. हा जो एक मोठा वर्ग आज मराठी साहित्याच्या कुठल्याच वैचारिक केंद्रस्थानी नाही आहे. म्हणजे पुरोगाम्यांच्या नाही, प्रतिगाम्यांच्या नाही, कोणाच्याच नाही. म्हणजे वीटभट्टीवाल्यांचं जग असेल, टमटम चालवणाऱ्यांचं जग असेल, छोटे मोठे व्यवसाय करून जे जगणाऱ्यांचं जग उभं आहे, तर त्या जगाबद्दल कोणतंच एक आस्थेवाईक चित्र मला तरी पाहायला मिळत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या माणसांना किमान आपल्या आस्थेच्या केंद्रस्थानी घ्यावं. आणि केदार जसं म्हणाला तसं एक सांस्कृतिक हस्तक्षेप आपल्याला या लेखणीच्या रूपानं करता येईल का, त्या अंगाने मी सगळं या जागतिकीकरणाकडे पाहतो. जागतिकीकरण ही तुम्हाला 1991 नंतर नाकारावी लागणारी गोष्ट तुमच्या माझ्या हातात बनलेली नाही, पण त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा जागतिकीकरणाचा, आणि जो एक 2-3 मुद्दे मागाच्या चर्चासत्रामध्ये चर्चेत आले, कुटुंब व्यवस्था हा माझ्या कादंबऱ्यांचा एक केंद्रबिंदू आहे आणि ती कादंबऱ्यांची मर्यादा आहे, असं एक निरीक्षण आलं. आणि ते मी मान्य करेन, आणि ते समीक्षकांनी मांडलेलं त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कुटुंब हे तुमच्या वैचारिकतेचं केंद्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. म्हणजे थेट मी सांगेन, तुम्हाला शिवरायांचं राजकारण पाहायचं असेल तर कुटुंब कलहाने शिवरायांची सत्ता संपवली. तुम्ही प्रत्येक गावांच्यामध्ये गेलात तर सरंजामी व्यवस्थेनं ते गाव बांधून ठेवणारा जो माणूस होता, त्या माणसाची कुटुंब व्यवस्था संपली की त्या गावावरचा कंट्रोल संपला. म्हणजे आगळमध्ये जे मी 3 पिढ्यांचं चित्रण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकदा का तुमच्या पेंडीचा, म्हणजे गावाकडच्या शब्दामध्ये, एकदा पेंडीचा आळा सुटला की तो पुन्हा कधीच बांधता येत नाही आणि तो विस्कटून जातो. तर तो विस्कटू नये आणि त्या विस्कटणं थांबण्यासाठीचा जो वैचारिक पिंड केंद्रस्थानी असायला पाहिजे, तो जागतिकीकरणाच्या केंद्रस्थानी आला तर जागतिकीकरणाला सुद्धा आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो, असा एक माणूस म्हणून आणि एक लिहिणारा घटक म्हणून मला नेहमी वाटत आलेलं आहे. सामान्य माणसांना अशी एक नेहमी उत्सुकता असते की लिहितो कसा हा माणूस, कादंबरी लिहितो म्हणजे नक्की काय करतो. कारण आपण पुस्तक फक्त वाचत असतो, तर हे जे स्वतःला जाळून घेणं असतं ते कुठल्या पद्धतीचं असतं हे लेखकाला माहीत असतं, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टीच्या झळया लागत असतात. मला प्रश्न असा विचारायचा आहे की एक लेखक म्हणून, कादंबरीकार म्हणून तुमची लेखनाची प्रक्रिया कशी असते, कसं लिहिता तुम्ही. म्हणजे बसून लिहिता खुर्चीवर हे मान्य जरी असलं तरी त्याच्या पाठीमागं जे चिंतन असतं ते तुम्हाला शारीरिक श्रमसुद्धा करायला लावतं, तुम्हाला लिहायला लावतं, तुम्हाला परत परत खोडायला लावतं, तुम्हाला परत त्याचा नव्यानं खरडा करायला लावतं. नंतर तुम्हाला असं वाटतं की नाही हे थांबलं पाहिजे. आणि मला वाटतं संस्कृतीच्या देवळ्यांकामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की मी एका कादंबरीच्या 3-3, 4-4 वेळा 4 खरडे तयार केले आणि नंतर मी 6-7 महिने त्याच्याकडे पाहिलं नाही. म्हणजे आपणच लिहिलेल्या गोष्टी जरा मुराव्या लागतात असं तुम्हाला वाटतं का? अगदी खात्रीनं. म्हणजे मी धूळपावलाचा पहिला खरडा लिहिल्यानंतरसुद्धा 2 वर्षे त्या खरड्याला हात लावला नाही. तणसच्या माझ्या निर्मिती प्रक्रियेला माझ्या कॉलेजमधले बरेचसे सहकारी इथं उपस्थित आहेत. पहिला खरडा 1 महिन्यात पूर्ण केला, त्याच्यानंतर 1 वर्षभर तिला हात लावला नाही. तो लिहिताना मात्र एक आहे की ज्या प्रसव वेदना असतात आणि त्याच्यातून होणारा जो आनंद असतो, तर तो आनंद मात्र मला सातत्याने मिळत आला. काही दुखडी जरी शारीरिक पाठीमागं लागली असली तरी लिहिताना, म्हणजे दिगंबर वाघमारे सर इथं साक्षीला आहेत की सलग 12-12, 13-13 तास हात सुजेपर्यंत, कारण तो जो वेग आहे तो मांडण्याचा, तो वेग थांबल्याशिवाय मला लिहायचं थांबता आलेलं नाही. पहिले 2 खरडे मी सातत्यानं हस्तलिखित रूपातच करतो आणि त्याच्यानंतर मग DTP आणि ती प्रक्रिया हा एक तांत्रिक भाग झाला. दुसरा जो सगळ्यात माझ्या निर्मितीच्या अनुषंगानं मला जाणवणारा भाग की का माहीत नाही, मी दुष्काळातला असेल का माहीत नाही, मला माळ आवडतो माहीत नाही. म्हणजे करमाळ्यावरून थेट 10 वर्ष गावाकडे येताना नेहमी मी ते रोपड्याच्या मधला जो माळ आहे, पुढचा वरकुट्याचा माळ, त्या माळावरती कायम थांबत आलो. रात्र असू दे, दिवस असू दे, त्या माळाचं आणि उन्हाळ्याचं एक आकर्षण आहे मला. म्हणजे माझ्या 3 कादंबऱ्यांच्या जर तारखा पाहिल्या, खरड्याच्या जर उलगडून पाहिल्या, तर त्या सगळ्या तारखा उन्हाळ्याच्या काळातल्या आहेत.
म्हणजे कदाचित मेंदूचं तापमान वाढत असेल, कदाचित त्या उष्णतेमुळं एक वेगाची अस्वस्थता अधिक जाणवत असेल, पण ते काहीतरी एक पर्यावरण उष्णतामान अधिक वाढणं आणि त्याच्यातून तुमची अस्वस्थता वाढणं आणि ते लिहिणं आणि ते लिहायला तुम्हाला अपरिहार्य करणं. खरं तर आज एवढा मोठा चर्चासत्र होत आहे, काय मला लिहिताना कधी डोक्यात यायचं काही कारण नाही, पण मला एक वाटत आलं की मला जे काय टोचतंय, मला माणूस म्हणून जे काही नाकारले पण माझ्या वाट्याला सातत्याने येत आहे, तर ते नोंद करून ठेवायला पाहिजे. आणि ते नोंद करताना मग मला ते 2-3 खरडे मी मुरवणं या अर्थाने म्हणतो आहे. तो फार चांगला मुद्दा आहे की नीलावर मी अन्याय केला आगळमधल्या त्या नायकाच्या बायकोवर, पण तो अन्याय केलेला आहे हे जेव्हा मी कादंबरीच्या अंतिम खरड्याकडे आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे पात्र खूपच खलनायकी प्रवृत्तीचं झालेलं आहे. आणि म्हणून मी नंतर त्याच्यामध्ये प्राध्यापिकेचं एक पात्र उभं केलं आणि ती प्राध्यापिका त्याला पॅरलल उभी करता येईल की स्त्रीचं उभं असणं हे केवळ खलनायकी करून चालणार नाही. जसा एक स्त्री एका पुरुषाचं शोषण करते तसा तो प्राध्यापक पवारसुद्धा आपल्या बायकोचं कसं शोषण करतो हे पॅरलल एक दुसरं पात्र मला त्याच्यामध्ये उभं करता आलं. पण नीला मात्र इतकी माझ्या हातातून सुटून गेली होती रफिक की तिला खलनायकत्वापासून वाचवणं माझ्या हातात राहिलं नव्हतं एक लेखक म्हणून. पण कादंबरीचा रूपबंध म्हणून उभा करताना मात्र मी त्या 2 बायका उभ्या केल्या. तो नवरा आपल्या बायकोचं शोषण करण्यासाठी तिची गावाकडे बदली करतो, पण शिक्षिका म्हणून काम करताना बचत गटाच्या माध्यमातून ती काम करताना ज्या पद्धतीनं ती बाई उभी राहते, तिचं जे उभं राहणं आहे ते इतकं अफलातून आहे की तिचाच नवरा पुन्हा तिचं बदली करण्यासाठी तिला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतो, पण अख्खं गाव त्या बाईच्या मागं उभं राहतं. हा एक बॅलन्स कादंबरीच्या रूपबंधाचा म्हणून मला तो तिथं करावा लागला. तर ही सगळी प्रक्रिया करत असताना की मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की तणसच्या स्त्रीपात्रांच्या संदर्भात सुद्धा की प्रत्येक पुरुष जो उभा राहतो तर त्याच्या आतला जो इनर सिक्युरिटीचा भाग असतो तर तो स्त्री, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, तो घडवत असते. आणि तुम्हाला बाहेरच्या सिस्टमला लढण्यासाठीचा जो भाग असतो तो तुमचा बाप किंवा पुरुष घडवत असतो. माझ्या दुर्दैवानं आमची आई, माझा लहान भाऊ पण आहे, सगळे आहेत, 5वीत गेली आणि तेव्हापासून तो एक कोपरा तो सातत्यानं कोरा राहिला. आणि ते सतत जाणवत राहिलं की एक बाई घरातली नसल्यानंतर एकूण माणसाच्या आयुष्याचं काय मातेरं होतं. आणि मग ते शोधताना मला बाईच्यामधलं कणखरपण थेट शरद पाटलांनी मांडलेल्या या मातृसत्ताक परंपरेपर्यंत, सिंधू संस्कृतीपर्यंत घेऊन गेलं. आणि तो एक जगण्याचाच नव्हे तर जो विधान मी धूळपावलामध्ये केलेलं आहे की शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली नाही, तर ते जे बाईचं उभं राहणं पण आहे तर ते मला सातत्यानं भावत आलेलं आहे. आणि म्हणून त्या अंगानेही मी या सगळ्या जगण्याकडं पाहत आलेलो आहे. नाही, शेवंताचं जे चित्र तुम्ही रेखाटलेलं आहे किंवा आगळमधली आजी आहे किंवा धनुची आई आहे, ह्या सगळ्या ज्या बायका आहेत लक्षात ठेवा. आणि त्याच्या अगदीच विरुद्ध म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्र म्हणजे नीलू. मग ही रिॲक्शन कशी काय येते? एखाद्या विशिष्ट अशा जीवन प्रणालीचा स्वीकार केलेल्या माणसाला आपल्या भोवतीच्या माणसांमध्ये हे काळंबेरं का दिसतं, ह्याचं उत्तर काय सापडायचं, म्हणजे काय द्यायचं उत्तर? काळंबेरं दिसण्याचं मला एक नेहमी पुन्हा म्हणजे कदाचित माझं निरीक्षण चुकीचं असेल, पण मला नेहमी असं वाटत आलेलं की शिक्षणाने माणूस बदलला असं जे आपण म्हणत आलो तर त्याच्याबद्दल माझे स्वतःचे काही प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न या अर्थाने आहेत की कदाचित त्या आगळचा नायकाचं जे टोकाचं परात्मपण आकाराला येणं आहे तर ते त्या माझ्या मानसिकतेमधून आकाराला आलेलं कदाचित ते परात्मतपण असावं की 90 नंतर ठीक आहे, ह्या सगळ्या आर्थिकीकरणाच्या गोष्टी आल्या, सगळं आलं, पण आजसुद्धा एक मुद्दाम छोटं उदाहरण देईन की समजा मला आत्ता 10 वाजता गावाकडे फोन करायचा आहे, ती आम्ही दोघं चाललेलो आहे आणि अचानक 2 मित्र वाढले, तर मी मोकळेपणानं आईला, माझ्या मोठ्या भाऊजाला फोन करून सांगू शकतो की आई आम्ही 4 जण येणार आहेत, स्वयंपाक वाढव. तोच महेंद्र कदम जेव्हा शहरातल्या बायकोला फोन करेल त्याचं धाडस नाही होत. हे कुठून आलं मला माहिती नाही. अगदी मी अशी माणसं बघितलेली आहेत की 2 मित्र अचानक आले तर बायकोला हळूच किचनमध्ये जाऊन एक अर्धा कप तरी चहा टाक, आणि तोच माणूस गावाकडे मात्र बिनधास्त राहतो. म्हणजे मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की मध्यमवर्गीय होणं जे आहे ना हे तुम्हाला अत्यंत भित्र तुमच्या भूमिकांच्यापासून पळ काढणारं
आणि म्हणून मी नेहमी सर असं म्हणत आलेलो की ते कदाचित माझं एकांगी म्हणणं असेल, पण ज्याला कुटुंब नीट उभं करता आलं ना त्याला व्यवस्थेला तोंड देणं सहज शक्य आहे. आणि बहुजनांची शक्ती 80% जास्त शक्ती तुमच्या कुटुंब उभारणीमध्ये पडते. आणि ती पडल्यामुळं 1990 नंतरच्या सर सगळ्या चळवळी थंडावल्या. एक लक्षात घ्या, 1990 हा जो टप्पा आहे तो मला या अर्थाने महत्त्वाचा वाटतो की मी नेहमी या सगळ्याकडून व्यापकतेकडे जाऊन पाहणारा माणूस आहे की 1990 नंतर इंदिरा गांधींच्या राजकारणानंतर जे एक वेगळं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू झालं, त्या राजकारणामधला एक मुख्य पैलू असा आहे की जेव्हा 1995ला शेणा भाजप सत्तेत आलं आणि तिथून शेणा भाजपचं जे लोण गावोगाव सुरुवात झाली, म्हणजे वरून खाली येण्याचं जे सगळं सत्तेचं परिमाण आहे, त्या परिमाणामधून जर मी माझ्या सगळ्या गाव व्यवस्थेकडे आणि शहर व्यवस्थेकडे पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की या व्यवस्थेला केंद्र करून बदलू पाहणारा जो माणूस आहे आणि त्या माणसाला सोबत करणारी जी स्त्री आहे, ही स्त्री कुठंतरी आत्ममग्न होत चाललेली आहे. आणि तिच्यातला हा जो सामाजिक अवेअरनेस आहे, जो शिक्षणानं खरं तर अधिक प्रगल्भ व्हायला हवा होता, ते माझं एकांगी निरीक्षण असेल ते मी पुन्हा मान्य करतो, पण तो झालेला जाणवत नाही. तेही माझ्या कादंबरीमधून तुम्ही म्हणताय ते ब्लॅक व्हाईट तसं झालं असण्याची दाट शक्यता आहे, पण हे वास्तव पण आहे. वास्तवाच्या पुढं लेखकाला जाता आलं पाहिजे, परंतु हे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सातत्यानं दिसतं आहे आणि त्या व्यवस्था मोडीत निघाल्यामुळं चळवळीसुद्धा मोडीत निघाल्या, असंही माझं एक एकांगी असेल पण महत्त्वाचं निरीक्षण आहे. सरांचं निरीक्षण बरोबर आहे, पण तरीसुद्धा आधुनिक स्त्री आणि परंपरेला धरून चालणारी ग्रामीण स्त्री यामध्ये फरक निश्चित आहे. आधुनिक स्त्री नोकरी करते, आर्थिक हातभार लावते आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यासुद्धा अतिशय छान पार पाडते. मग त्यामुळे तिची होरपळ होत असते आणि मग जे अपेक्षित असतं ग्रामीण स्त्रीकडून ते आधुनिक स्त्रीकडून अपेक्षा करणं तसं खरं तर कठीणच आहे. त्यामुळं कदाचित तो भाग असेल. तणस कादंबरीतील विविध स्त्रीपात्रे जसं की शेवंताची आई आहे, बाजीरावची पत्नी आहे, दिनकरकडे निर्भीडपणे लग्नाचा प्रस्ताव मांडणारी उर्मिला आहे आणि त्या उर्मिलेमध्ये दिनकरला भूमिकन्या दिसते आहे. या सगळ्या स्त्री पात्रांबद्दल आपण काय सांगाल सर? तणसच्या निर्मिती प्रक्रियेचा एक केंद्रबिंदू जर मला विचाराल तर तो प्रश्न एक असा आहे की आपण कुठेही गेलात तरी तुम्हाला मूळ गाव विचारलं जातं. म्हणजे मी मुंबईत असेल आणि मी जर सोलापूरचा म्हणालो तर सोलापूरकडे जर तिथं माणूस असाल तर सोलापूरचा म्हणजे कुठला, मग तालुका म्हणजे मग मूळ गाव कुठलं. म्हणजे हा जो तुमच्या मुळांचा प्रश्न येतो तेव्हा त्या मुळांच्या प्रश्नाला घेऊन जगण्याला भेटणारी पुन्हा स्त्री आहे. आणि ती स्त्री या अर्थ नाही की या सगळ्या शेतीचा शोध ज्या स्त्रीनं लावला तिथून हा सगळा प्रवास सुरू होतो. आणि तो प्रवास मला वाटतं की नीटपणे मांडावा असं मला वाटलं. आणि म्हणून शेवंताच्या आईचं जे पात्र खरं तर मला एक नेहमी आणखीन एक म्हणजे निर्मिती प्रक्रियेला मी प्रतिभा मानत नाही, पण मला नेहमी असं वाटतं की ते सगळी रूपबंध उभं करताना की सगळीच्या सगळी पात्र माझ्याकडून अगदी असा चार्ट मांडलेला आणि नंतर उभी झालेली आहेत असं नाही. शेवंताची आई तणसमध्ये अचानक उगवलेली का उगवलेली आहे तर त्या रूपबंधाच्या अनुषंगाने ते मला मांडता येईल. पण ते विस्थापन नावाचं जे सूत्र आहे म्हणजे तुमची भूमी कोणती आणि तुम्ही तिथून उपटले गेलेला आहात, हा जो ताण आहे तर तो ताण स्त्री सहजपणे पेलू शकते, पुरुषाला तो पेलता येत नाही, असं एक माझं निरीक्षण आहे. आणि त्या निरीक्षणाच्या याच्यातून कदाचित या सगळ्या स्त्रिया अधिक सक्षमपणे माझ्या कादंबऱ्यांच्यामध्ये आल्या असतील असं एक मला वाटतं. आता एक फार महत्त्वाचा प्रश्न रफिक समोर बसलेला आहे. सगळे समीक्षक मंडळी आहेत, पत्रकार आहेत. तुम्ही सुरुवातीला जे संशोधन केलं होतं ते कादंबरीवरच केलं, नंतर तुम्ही कादंबरीकार झाला, तुम्ही चांगले समीक्षक पण आहात. नक्की तुम्हाला या समीक्षक असण्याचा जाच कादंबरी लिहिताना होतो का? कारण तो खरं तर होतो असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? काय चांगलं दिसतं, लोकांना काय आवडतं हे तुम्ही सांगत नाही. नेमाडे सरांच्या भाषेत आपली कादंबरी रंजनवादी होणारच नाही हे गृहीत धरून आपण सांगत असतो. तुमचंही कुठंही रंजन नाही, पण तरी खरं हे डोक्यात येतं का की आपण समीक्षक आहोत? विसरायचं नाही.
तसा खूपदा प्रयत्न करतो, परंतु आता इथं बऱ्याच जणांना ते जाणवत असेल, पण लिहिताना आपल्यातला समीक्षक मारावा आणि त्याला थोडंसं बंद करून आपण मोकळेपणाने व्यक्त व्हावं असं अनेकदा वाटतं. पण पुन्हा ज्या प्रशासकीय पोस्टवर काम करतो आहे, ज्या जबाबदाऱ्या पेलतो आहे, तर त्याचं पण एक वजन निश्चितपणे लेखन करताना असतं. विशेषतः भाषेच्या अनुषंगानं काम करताना ते ओझं मात्र मला जाणवत आलेलं आहे, हे मात्र मी मोकळेपणाने कबूल करतो. कारण मी जेव्हा प्राचार्याच्या भूमिकेत असतो तेव्हा एखादा विद्यार्थी माझ्या कलाकृतीतल्या भाषेकडे कोणत्या अंगाने बघेल आणि जर तो चर्चेला नाही आला किंवा त्याच्या जर काही भूमिका नीट नसतील तर त्याच्या धारणा काय असतील, तर या काही गोष्टी लिहिताना माझ्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करतात. पण जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना बाजूला ठेवून आशयाच्या आणि त्याच्या आशयाला अभिप्रेत असणाऱ्या अभिव्यक्तीच्या अंगानं व्यक्त होताना मात्र टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु कदाचित मला मराठी कादंबरी कुठं उभी आहे, कुठपर्यंत पोचलेली आहे, याचं एक अतिरिक्त भान असलेल्याचा एक तोटा निश्चितपणे झाला असेल. ते काय समीक्षकांनी मांडावं, मी काय ते मांडणं प्रशस्त वाटत नाही. लोमटे सर समोर बसलेले आहेत, त्यामुळे खूप छान कथा लिहिल्यानंतर त्यांना वाटलं की नाही कादंबरी लिहिलीच पाहिजे आणि त्यांनी लिहिली हो, आणि छान लिहिली. तस नस नावाची. मला असं म्हणायचं आहे किंवा रफिकच्या कादंबऱ्यांचा विषय ज्यावेळेला येतो, मला फक्त एवढं विचारायचं होतं आपल्याला की आता पुढचा संकल्प काय आहे. आता ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही राजकारण सांगितलं, कुटुंबकथा सांगितली, जागतिकीकरण सांगितलं, आणि आता असं मला वाटायला लागलं की शेवटी माणूस पुन्हा मुळाकडे जातो असं वाटतं. नवा संकल्प काय आहे तुमचा नक्की, नवीन लेखनाचा? नवीन लेखनाचा संकल्प मागच्या 6 महिन्यामध्ये मी प्राचीन भारताचा प्रोजेक्ट 2 खंडामध्ये महाराष्ट्र शासनाचा पूर्ण केलेला आहे. 4-6 महिन्यामध्ये तो प्रकाशित होईल आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करताना जे सारीपुत्रांनी काही बऱ्याच गोष्टी मांडल्या, त्याच्यातल्या मानववंशशास्त्री एक आहे. तर त्या अनुषंगानं मला एकूणच मानवाचं जगणं ह्या सगळ्या जात धर्माच्या पलीकडं, म्हणजे नामदेव ढसाळांनी एका ठिकाणी खूप छान म्हटलेलं आहे की जेव्हा माझ्यासमोर एखादी सुंदर स्त्री उभी राहील आणि ती स्त्री मला आवडेल, तेव्हा ती स्त्री कोणत्या जातीची आहे हे माझ्या डोक्यात कधीच येणार नाही. म्हणजे या पातळीवरचं जे माणूसपण आहे, या पातळीवरचा जो एक मानवी व्यवहार आहे, तर त्या व्यवहाराच्या या सगळ्या 5000 वर्षाच्या भारताच्या उभारणीमध्ये काय काय घडत आलं हे मी खूप जवळनं अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं असं काहीतरी या सगळ्याच्या पलीकडे जाणारं पण या वास्तवाचा नीट अन्वयार्थ लावणारं आपल्याला काही लिहिता येईल का, आणि जर तसं झालं तर मला वाटतं की ते एक माझं आउटस्टँडिंग वर्क असेल. त्या दिशेनं तशी थेटपणे काही आणखीन काम सुरू केलेलं नाही, पण तसं एक काहीतरी मोठं क्रिएटिव्ह रायटिंगच्या अनुषंगानं उभं करावं असा एक माझा त्या अनुषंगानाचा संकल्प आहे. कारण पठारे सरांची 7 पाटी आणि नेमाडे सरांचं हिंदू या दोहोंच्या वाचनानंतर आपल्या असं निश्चितपणे लक्षात आलं की कादंबरीकार हा संशोधक असला पाहिजे. त्याचा मानववंशशास्त्राशी संबंध पाहिजे, त्याचा वास्तुशास्त्राशी संबंध पाहिजे, त्याला इतिहास येता आला पाहिजे, त्याला भूगोल माहीत असला पाहिजे. हे जे आहे म्हणजे एकाच वर्तुळातून अनेक वर्तुळांना स्पर्श करण्याची जी एक भूमिका कादंबरीकाराकडे असावी लागतेच, तिकडे तुमची सध्या वाटचाल सुरू आहे असं दिसतं. 1960 नंतरचा काळ हा कादंबरीचा काळ म्हणून गणला जातो. कादंबरी हा जीवनदर्शन आणि कलात्मकता या दोन्ही बाजूंवर लेखकाची कसोटी पाहणारा खडतर वाङ्मय प्रकार आहे असं म्हटलं जातं. वाचकाला आपल्या कादंबऱ्यांचे वेगळेपण निश्चितच जाणवते, पण एक लेखक म्हणून आपल्या कादंबऱ्यांचे वेगळेपण आपल्याला कशा प्रकारे जाणवते? कादंबऱ्यांचे वेगळेपण लेखक म्हणून सांगणं कठीण आहे, ते वाचकांनी ठरवायचं आहे. पण एक आहे की तुम्हाला जर चांगला लेखक व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं लेखन बाद करता यायला हवं. जे आसारामने सांगितलं तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचे शत्रू वाढवले पाहिजेत. म्हणजे माझं तणसचं पहिलं लेखन DTPचं 378 पानांचं होतं A4 साईजचं. ते नंतर मी इतकं कमी करत आणलं. आणि ही गोष्ट म्हणजे एखाद्या कसायानं अगदी मुरदाड होऊन एखादा प्राणीचा जीव संपवावा तितकं तुम्हाला कठोर तुमच्या लेखनाच्या बाबतीत होता यायला हवं. तर हे जर जमलं तर मला वाटतं की तुम्ही थोडंसं काही वेगळं सांगायचा प्रयत्न करा. धूळपावलंमध्ये मी जे उभं केलं ते तणस आगळमध्ये मांडलं नाही, आणि आगळला ज्या अर्थानं रेकग्नेशन मिळालं ते सगळं पाहता
तणसच्या निर्मितीच्या वेळी मला त्याचं एक प्रचंड ओझं होतं की मला आगळपेक्षा वेगळं काही तणसमध्ये मांडता येईल का. आणि म्हणून तणस लिहिल्यानंतर अनेक जण म्हणजे रफिक आहे, दास सर आहेत, विजय चोरमारे आहेत, अनेकांशी मी त्याच्या संदर्भात मोकळेपणाने चर्चा केली. आणि एक सततचं दडपण म्हणजे आणि ते लेखकाने बाळगावं असं मला पण वाटतं की मला एक नेहमी असं वाटतं की जग तर चाललेलं आहे आणि तुमच्या लिहिण्यानं जर जगामध्ये काय फरक पडणार नसेल तर तुम्हाला का लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही लेखक म्हणून मिरवण्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला रिस्क घ्यायची म्हणून तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला काही एक तुमची भूमिका सातत्यानं समाजापुढे ठेवायची म्हणून लिहायचं आहे. तर हे ज्याला अधिक स्पष्ट माहिती आहे तर तो माणूस मला वाटतं की लेखनाच्या अनुषंगानं नीट विचार करेल. त्यामुळे माझ्या कादंबऱ्यांच्या बाबत मी कोणतंही विधान करणार नाही. हे जितकं खरं आहे तितकं एक मात्र आहे की मी माझ्या प्रत्येक कादंबरीतून पहिल्या कादंबरीतून दुसरीतून तिसरीत जाताना मी मलाच पुन्हा पुन्हा तपासत आणि बदलत येण्याचा आणि माझी भूमिका अधिक सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. म्हणजे तणसमध्येच पुन्हा ज्या अर्थानं धर्मकारण येतं, ज्या अर्थानं जातकारण राजकारण येतं आणि आजचं जे वास्तव आहे ते जर वास्तव पाहिलं तर मला आणखीन वाटतं की मी तणसमध्ये सुद्धा खूप काही सांगायला कमी पडलेलो आहे. म्हणजे इतक्या वेगानं आजचं वर्तमान बदलतं आहे. म्हणजे दर दिवसाला म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेशचे निकाल पाहिले आणि त्या निकालाच्या अगोदरची जर भारतभरातली चर्चा पाहिली तर इतकं तुम्हाला चक्रावून सोडणारं भारतातलं वास्तव समोर येतं आहे की काय नेमकं चाललेलं आहे ते कळत नाही. आणि तो पेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला बरं गाव पातळीवर पण हेच होतं आहे. म्हणजे हे काय फक्त उत्तर प्रदेशमध्ये होताना दिसत नाही. संवाद तुटत जाण्याच्या शक्यता मला फक्त कुटुंबापुरत्या महत्त्वाच्या वाटत नाही. आज रशिया आणि युक्रेनचा जो प्रश्न आज चिघळत चाललेला आहे मला आजही असं वाटतं की जे गौतम बुद्ध सतत म्हणत आलेलं आहे की तुम्ही डायलॉग करत राहा, तर तो डायलॉग संपणं आणि जाणीवपूर्वक संपवलं जाणं हे जागतिकीकरणाचं मला अत्यंत महत्त्वाचं मूल्य वाटतं आहे. शोषणाच्या केंद्रस्थानी तुमचा संवाद एकदा बंद झाले आणि दारं बंद झाले की सगळं संपतं. आणि म्हणून संवाद संपणं आणि तुमच्या कुटुंब व्यवस्थेतली सुरक्षा संपणं हे एकूणच जागतिक पातळीवर सुद्धा धोकादायक आहे. म्हणजे जेव्हा एखादा देश उद्ध्वस्त होतो तेव्हा तो देश उद्ध्वस्त होत नसतो तर त्याला जोडून येणाऱ्या लाखो गोष्टी आहेत. म्हणजे जर रशिया आणि युक्रेनचे अध्यक्ष जर सलग 8-10 दिवस जर चर्चेला एकत्र बसले, नाटो बिटोसारख्या सगळ्या संकल्पना बाजूला ठेवल्या तर मला वाटतं त्याच्यावरती प्रश्न निघू शकतो. पण मुळात या देशामध्ये जी जागतिकीकरण नावाची जी जगभर आलेली गोष्ट आहे ती तुम्हाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमचा संवाद संपवते. भारतापुरतं बोलायचं तर हिंदू मुस्लिमांच्या मधला संवाद संपवणं आणि एक सातत्यानं संशयाचं जाळं उभं करणं. दलित म्हणजे दर 2-3 वर्षाला शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना होते. ही विटंबना होण्याचं मुख्य कारण आहे की तुमच्यातला डायलॉग की जो या मधल्या चळवळींनी पुरोगामी चळवळींनी सुरू केला होता तो संपवण्याचं कारस्थान इथली व्यवस्था करते. आणि म्हणून मला वाटतं की हा संवाद संपणं हे कुटुंबाच्यासाठी जितकं घातक आहे तितकं जगाच्या उभारणीसाठी सुद्धा घातक आहे असं एक मला नेहमी वाटत आलेलं आहे. आणि म्हणून तो सुरू राहणं आणि तो सुरू राहिला तर काही प्रश्नांना उत्तरं सापडू शकतील या अनुषंगाने मी माझ्या लेखनाकडे पाहत आलो. या चर्चासत्राचा शेवट या ठिकाणी मी करतो आहे. मला फक्त महेंद्र कदम यांना असं विचारायचं आहे की आगळ कादंबरीच्या शेवटी हे सगळं जे हातबल होणं आहे हे तुमचं पाहिल्यानंतर त्या नायकाचा जो पुतणे असतो तो सांगतो छे मी असं जगणार नाही, मी चांगलं जगणार. मला असं वाटतं की फार महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. म्हणजे मंथन सिनेमामध्ये तेंडुलकरांनी शेवटी त्या छोट्या मुलाला जमीनदाराच्या घरावरती दगड मारायला लावले आणि त्याच्या काचा फोडल्या निशांतपणे आणि त्यांनी सांगितलं की हे असंच होणार. दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं विरोध केला होता त्या विरोधाचं प्रतीक म्हणून त्याच्यावर आलेल्या चित्रपटामध्ये सैनिक सगळं गाव नष्ट झालं की नाही हे पाहण्यासाठी येतो आहे. आणि त्यावेळेला त्या दाराच्या आड असलेला एक छोटा मुलगा त्या बंदुकीच्या दस्त्यावरती दाराआडूनच थुंकतो आहे आणि तिथे तो चित्रपट संपतो आहे. हे जे अशुभपण आहे जे आलेलं आहे, ही जी अभद्रता आहे, ही जी भ्रष्टता आहे ही संपली पाहिजे असं नायकाला पण वाटतं. म्हणून तो त्या पुतण्याच्या माध्यमातून आपल्याला असं सांगतो की तुम्ही कसं जगला मला माहीत नाही पण मी असं जगणार नाही. मी डॉक्टर कदम यांना शुभेच्छा देतो. याहीपेक्षा आणखीन दमदार कसदार या समाजाला दिशा देणारं
आणि वास्तव अत्यंत उत्तमपणाने मांडण्याची इच्छा व्यक्त करणारं असं लेखन आपल्या हातून हो. आज या चर्चासत्राचा समारोप या मुलाखतीने मी करतो आहे. धन्यवाद. ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. खरोखर याची प्रतीती आजच्या माननीय डॉक्टर महेंद्र कदम सर यांच्या साहित्यकृती विवेचनातून आपल्याला आलेली आहे. आणि आता या चर्चासत्राच्या समारोपाकडे येत या चर्चासत्राचा समारोप करण्यासाठी मराठी विभागाचे प्राध्यापक सागर सुरवसे सरांना मी आभार प्रकटनासाठी विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. महेंद्र कदम यांचे कादंबरी लेखन या चर्चासत्राच्या या दुसऱ्या सत्रामध्ये, या मुलाखतीच्या सत्रामध्ये धूळ पावलं आगळ तनस या कादंबरीचे लेखक आदरणीय डॉक्टर महेंद्र कदम सर, आपण या चर्चासत्रात उपस्थित राहिलात त्याबद्दल सर मी आपले मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर सरांना बोलके करणारे डॉक्टर राजेंद्र दास सर आणि डॉक्टर स्मिता पाटील मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, सर्व संविधानिक अधिकारी, आपण भाषा साहित्य आणि प्रेमी आणि आपण सर्व श्रोते, आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.